बाहेर घेतो मुलाला घेतो पहिली घेतो तुला तुमचं जे आहे ना थोडंसं तुला घेतो डेटा कुठे मुलाला म्हणून नमस्कार डेटा कोण इथं आपली फॅमिलीचा फोटो काढून चालू जातो आणि ताट थांबे जरा हा असं चेस बर काढायची इकडे बघा हो येतं ताट थांबा जरा ओके माझं नाव नारायण यशवंत वाघ गेले 10 वर्षापासून मी व्यवसाय फुलांचा करत आहे. मला बैलांची आवड आली. महाबळेश्वर सर्वे 2005ला मिळाले बैलगाडी शर्यतीत आणि मी ओगलेवाडीवरून घोडा आणला आबा म्हणून ओगलेवाडीचे आबा. आणि दुसरी गोष्ट नंतर नाना करेगाव नाना यांचा मोठा घोडे 2 घेतले. त्याच्यापासून मला प्रगती झाली. परत मी घोडा सारंगखेडमध्ये 17मध्ये आणला. कोल्हापूरमध्ये 1 नंबर केला. संगमनेरला 2 नंबर केला. देखना घोडा 2 नंबर सर्टिफिकेट दिलं. आणि दुसरा घोडा इंदापूरमध्ये पण मी बक्षीस घेतलं. अजून काय केलं, फुलांचा व्यवसाय मी लहानपणापासून केलेला आहे. आणि आमची लग्न झाल्यानंतर आमची मंडळी लक्ष्मी नावाची, माझं नाव नारायण बाळवागर, माझं हे यश आहे धंद्यात. आणि मला हा सारंगखेडवरून घोडा आणल्यानंतर मला अजून इच्छा आली की अजून मोठा घोडा माझ्या त्या एकसारखी जोडी व्हावी, म्हणून मी सारंगखेडा आत्ता 2026-25 मध्ये मी घोडा आणलेला आहे. तर त्या घोडाची किंमत होऊ शकत नाही.
आदत वयात त्यांनी 2 नंबर केला. 2 दात लावल्यानंतर 2 नंबर केला. मालकाने मला घोडा त्यावेळेस मला 21 लाख सांगितले होते, पण ते मला तसाच दिला आहे असं म्हणलेलं आहे. पण घोड्याची मला मुलाला आवड लागलेली आहे. गणेश नारायण वाघ ते सगळेच पालन पोषण करतो मी. वय 10 वर्षापासून व्यवसायामध्ये चांगल्या प्रगतीनं सगळे माणसं सांभाळत आहे. आमदार खासदार घोडे जातात. बावनकुळेच्या लग्नामध्ये सुद्धा माझा घोडा 11 मेला गेला. 25,000 घोड्याला बक्षीस आलं. सोन्या नावाचा घोडा होता आणि त्याचं पालन गणेश नारायण वाघ करतो. नमस्कार, मेरा नाम शेख इमरान, मैं रहने वाला बेनोड़ा, जिला अमरावती, तालुका वरुड़, और मेरा व्यवसाय है घोड़ों का। और ये जो राजू 3 घोड़ा है, ये 18 महीने का बच्चा मैंने लाया था। इसको मतलब मेहनत से पाला हो, प्यार दिया हो, अच्छी खिलाया, दूध दाना वाना सब दिया हो बराबर। और ये अदन की इसमें 2024 में सारंगखेड़ा दूसरा नंबर रहा, और इस साल 2025 में भी सारंगखेड़ा 2 नंबर रहा घोड़ा। और मैंने घोड़ा वहाँ से सारंगखेड़ा से फुल वालों को दिया, सेल किया। और दूसरी बात, ये मेरे को 1.5 साल से घोड़ा मांग रहे, तो आज इनके नसीब में था तो आज इनको घोड़ा मैंने दिया। और अच्छे घर में है, ये भी जैसा खिलाना विलाना बहुत अच्छी तरह करते हैं, दूध सब बराबर करते हैं ये, और देख रेख अच्छी करते हैं जानवर की। सर घोड़े की कीमत ऐसा है, घोड़ा है अनमोल, और घोड़े की कोई कीमत नहीं है। अपने खुशी से और दिल से इनको फुल वालों को मैंने दिया है। इसकी कोई कीमत से बात नहीं की मैंने, कुछ नहीं। उन्होंने जितना दाम दिया उतना रखा हो मैंने अपने दिल से घोड़ा उनको दिया, वो सातारा फुल वालों को। और दूसरी बात, अभी 2 दांत बच्चा है वो, और 66 इंच हाइट है उसकी। और एक बात रह गई है, बताता हूँ। घोड़े को हम पालन पोषण ऐसा करते हैं, सवेरे देते हैं 2 लीटर दूध, और बाद में आता है चने का खारिया हमारा, उसको धो के उसमें गेहूं की जो भूसी आती है वो देते हैं, और 5 प्रकार का अनाज बनाते हैं हम, मिक्सिंग वो देते हैं। और शाम में और 2 लीटर दूध देते हैं, और धोना धाना, और शाम में घोड़ों की खराला मालिश हमारे डेली होती है, डेली चलती है। और सारंगखेड़ा के अंदर 24 में 2 नंबर पे ये केसरी राजू रहा है, केसरी, और महाराष्ट्र केसरी रहा है। और इस साल भी 2025 में सारंगखेड़ा के अंदर दूसरा इनाम महाराष्ट्र केसरी रहा है, राजू 3 घोड़ा से। मैंने अपने घर घोड़ा नहीं लेके गया, वहाँ से फुल वालों को मैंने वहाँ से घोड़ा दे दिया था। इच्छा तो बहुत थी घर लेके जाने की, लेकिन ये भी फुल वाले अपने घर सरीके ही है। 1.5 साल से, ये तो 1.5 साल से पीछे पड़े थे। क्या लगता है आपको घोड़ा देके? नहीं, घोड़ा देके बहुत खुश हूँ मैं, ऐसा समझो कि मेरे घर में ही है घोड़ा। वाघ, करंजीपेठ, सातारा। आम्ही आज राजू 3 हा घोडा मला 1.5 वर्षापासून आवडत होता. त्यांना मागत विनंती करत होतो की घोडा आम्हाला द्या. त्यांनी त्या शब्दाचा मान ठेवून मला प्रेमापोटी हा घोडा दिला आहे. आणि आज त्याचं साळंगखेडा म्हणजे मोठा बाजार आहे, तिथं त्यांनी 2दा 2 नंबरचं बक्षीस घेतलेलं आहे. आणि त्याच्यात कौतुक करण्यासाठी आज मी सातारा शहरात, राजधानी सातारा येथे मिरवणूक, करंजे गावात मिरवणूक काढत आहे. आमचं गाव करंजे आहे, तिथं मिरवणूक काढत आहे. त्याची हाऊस करण्यासाठी, ताळी फळण्यासाठी त्याचं हे करणार. आणि त्यांनी सांभाळला तसा मी त्याचं पालन पोषण करणार. सगळं व्यवस्थित त्याला धुणं पुसणं, दररोज आंघोळ वगैरे होती, दररोज दूध भुस्सा वगैरे असं त्या पद्धतीने खाद्य देणार त्याला. संपूर्ण महाराष्ट्रातला राजू 3 घोडा 1 नंबरचा ते आज आम्ही आमच्या दावणीला आहे. देखना, पांढरे शुपत, एक राजू 3 आणि एक सोन्या, असा मोठे घोडे आहेत. 66 इंची मापाचे घोडे आहेत. आणि नाचकामासाठी ते आम्ही वापरतो. लग्नाच्या शुभकार्यासाठीही देतो आम्ही घोडे. आणि कोणाच्या शुभकार्यासाठी घोडे पाहिजे असतील तर माझा कॉन्टॅक्ट नंबर आहे 9881 कोणाला पाहिजे असेल तर या संपर्क साधावा. गावाचं नाव करंजे पेठ, सातारा, राजधानी सातारा. मोडे इथं आहे बरं का सोनीला.
सोन्याचं मोडे इथे थांबे. त्याला पहिला घेऊया मग त्याच्या नंतर काढू त्याला काय कोण आहे सर? पुढच्या एकात घालायला लागते येणाऱ्या सर्व अशोक महाराष्ट्र केसरी भावला फिलवाले यांच्यातर्फे सर्वात राम 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 खरं जोर आला आला राजा
चंद घोडेश्वर